हॅलो, पहिला सेमीफायनल. हो, चांगला बॉल, पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. पहिला बॉल डॉट. आरसीसी मोसम विरुद्ध सह्याद्री 11 एळवन जुगाई या दोन टीम दरम्यान हा सामना होतोय. टॉस जिंकला होता आरसीसी मोसम या टीमने आणि निर्णय घेतलाय प्रथम गोलंदाजी. पाय स्किड होतोय, झाडू दे. पाय स्किड होतोय रा सर सर पाय स्किड होतोय. राज तयार. पहिला सेमीफायनल सामना इथे आई पिसाई चषक 2025 मधील आणि बॉल चालला ती फाईन लेग मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरा प्रयत्न, रनआउटची संधी, पण थ्रो चुकीच्या एंडला. दोन धाव इथे कंप्लीट केलेत. खातं ओपन केलं इथे कृष्णाने. कृष्णा आणि किरण ही सलामी जोडी सह्याद्री 11 एळवन जोगाई या टीमची. पहिला सेमीफायनल 2 ओव्हरचा सामना आहे. सामना फक्त 2 ओव्हरचा आहे. दोन्ही टीमची सूचना. नेक्स्ट बॉल. राजू व चांगला फटका ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरचा फील्ड आलाय. एकाच दॉर्सामध्ये मला थ्रो विकेट किपर एंडला केलाय. धावसंख्या 3. पहिल्या ओव्हरमध्ये रोखून दिले राजूने. फक्त 2 ओव्हरचा सामना आहे. किरण आणि कृष्णा ही सलामी जोडी अजूनही तितकंसं कमाल करत नाही. कृष्णा 3 बॉलचा त्याने सामना केलाय. 3 धावा केल्यात. या स्पर्धेत चांगली कामगिरी करत हे दोन्ही संघ चांगला खेळ करताना आता सेमीफायनल मध्ये एकमेकांसमोर उभे टाकलेत. ही मॅच चांगली रंगेल असं वाटतंय. राजू पुन्हा एकदा तयार. आयटम ओव्हर द विकेट. समोर बॅटर किरण ऑन साईडला खेळलाय. बॉल चाललाय अगदी मिड विकेट दरम्यान. आनंद कार्पेटने पण चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कव्हर केलं आणि थ्रो मारलाय. सिंगलवर रोखले इथे. धावसंख्या 4. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या 4 झाली आहेत. हॅलो, माननीय आदरणीय चंद्रकांत जांभळे सर, आपण इथे यायचंय मंचावर. आणि अनिल सर, अनिल आहिरे सर, आपण तिकडे यायचंय. आपल्या तिकडे ते सन्मान होणार आहेत. प्लीज आपल्या सन्मानपूर्वक विनंती आहे. जाव्या मॅचच्या दिशेने 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त 4 झाल्यात. सह्याद्री 11 जुगाई थोडंसं बॅकफुटलाय या मॅच मध्ये. पहिला सेमीफायनल उत्कंठा शिगेला पोहोचले. कोणता पहिला संघ फायनल मध्ये पोहोचेल? आई पिसाई चषक 2025 मध्ये. फुल टॉस आणि चांगला फटका. बॉल हवेत आहे. बॉल अगदी हो चांगला झेल टिपलाय. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ हा झेल टिपलाय आणि ते कृष्णा बाद झालाय. पहिला धक्का बसलाय इथे जुगाई या टीमला. सेलिब्रेशन विकेट नंतर सेलिब्रेशन केले जाते. ते आरसीसी मोसम या टीम कडून आता नवीन बॅटर आलाय सुनील. धावसंख्या 4 झाली आहे. आणि खिलाडू ते दाखवले. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत बॅटरसाठी, किरणसाठी, ज्याने खिलाडू सांगितलंय की माझ्या पायाला बॉल लागलाय. ही आहे खिलाडू ती. कौतुक करावं लागेल किरणचं. गोलंदाज मार्को ओमकार आलाय. धावसंख्या फक्त 4 झाली आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 2 ओव्हरचा फक्त सामना आहे. या मॅच मध्ये कमाल करावी लागेल. कमीत कमी 20चा पल्ला तर तुम्हाला गाठावंच लागेल, कारण संध्याकाळ सत्र आहे. थोडे धावा कमी होत जातात. गोलंदाज मार्कवर तयार आहे तो गोलंदाज ओमकार. आता पण चांगली गोलंदाजी राहिली आहे.
हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बीट झालेत. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट घेतलेत. धावसंख्या फक्त 4. एक फलंदाज बाद झालाय, कृष्णा बाद झालाय. आता वन डाऊनच्या भूमिकेत सुनी आलाय. पहिलं षटक चांगलं फेकलं होतं गोलंदाज राजूने. फक्त 4 धावा दिले होते, एक फलंदाज बाद केलं होतं. महत्वाची मॅच. हे चांगलं पॅटर्न रंगेल परंतु धावा व्हायला पाहिजेत. व चांगला फटका ऑन साईडला. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. फिल्डर आहे तिथे आणि चांगला झेल. किरण देखील बाद झालाय त्याच रिझन मध्ये आणि दुसरा धक्का बसलाय तो जुगाई या टीमला. हॅलो. आणि या दरम्यान सह्याद्री कासारी खोत एक नामवंत माजी खेळाडू श्री चंद्रकांत जांभळे सर यांचं आगमन झालंय. आणि त्यानंतर अनिल सर आहिरे सर हे देखील दाखल आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि त्यांचं इथे स्वागत केलं तर विकेट इथे मिळाले आहे. आल्यापासून ते माघारी परतलाय. पॅचची कडा घेतली होती. कॉन्फिडन्सच्या रूपात ते फलंदाज बाद झालाय. या स्पर्धेदरम्यान इथे सत्कार होतोय. मान्यवरांचा इथे सन्मान होतोय. उमेद शाल आणि एक शुभेच्छा भेट. बॉलर तयार ओमकार. व चांगला फटका ऑन साईडला खेळलाय. फिल्डर आहे तिथे. बॉल फील्ड केलाय, थ्रो केलाय. तोपर्यंत दुसऱ्या धावाचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि ते क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. 2 धाव इथे कंप्लीट केल्यात. धावसंख्या 6 झाले. आता शेवटचा बॉल शिल्लक. या पहिल्या डावातील चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे ती सह्याद आरसीसी मौसम या टीमने सहा धावा झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आता. त्या दरम्यान ते सन्मान होतोय. हो चांगला फटका. बॉल हवेत आहे. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज आलाय. बॉल खाली हो जेल ड्रॉप. हे आहे प्रेशर सेमीफायनलचं. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. धावसंख्या 8 झाल्या आणि ते ओव्हर संपले. पहिला डाव इथे संपलाय आणि पहिल्या डावामध्ये टार्गेट या मॅच मध्ये 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता. पहिला सेमीफायनल सह्याद्री 11 जुगाई विरुद्ध आरसीसी मौसम या 2 टीम दरम्यान टॉस जिंकला होता. आरसीसी मौसम या टीमने निर्णय घेतला प्रथम गोलंदाजी. हा निर्णय कुठेतरी योग्य असल्याचं त्यांनी दाखवलंय. पहिल्या डावामध्ये फक्त 8 धाव रोखले आणि फक्त 9 धावांचं टार्गेट ठेवलंय. ते सह्याद्री 11 जुगाई या टीमने आरसीसी मौसम या टीमला बॉल जास्त आहेत, धावा कमी आहेत. लो स्कोरिंग मॅच आहे. नेक्स्ट मॅच एसटीबीसी ठाणेवाडी विरुद्ध निनाई सह्याद्री स्पोर्ट अनुस्करा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं टॉस साठी. नेक्स्ट मॅच निनाई सह्याद्री स्पोर्ट अनुस्करा आणि त्याच्या विरोधात एसटीबीसी ठाणेवाडी या 2 टीम दरम्यान हा सामना होणार आहे. तरी दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे.
सलामी जोडी पाठवा. RCC मौसम प्लीज सहकार्य करायचं आहे. पहिला सेमीफायनल आपण पाहताय. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला सेमीफायनल थरार IPCI स्पोर्ट्स पिशवी आयोजित IPCI चषक 2025 या स्पर्धेतील हा पहिला सेमीफायनल. आणि या स्पर्धेदरम्यान आदरणीय चंद्रकांत जांभळे सर यांनी भेट दिली. ते आता रजा घेत आहेत. खूप सारे शुभेच्छा सर. त्यानंतर आदरणीय अनिल हाईर सर आपलं देखील हार्दिक स्वागत. आपण देखील इथे रजा घेताय. खूप खूप शुभेच्छा सर. ते टॉस त्यांच्या शुभ हस्ते होतोय. ते IPCI चषक 2025 आपण पाहताय ANP लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर. युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे टॉस झालाय. निनाई सह्याद्री स्पोर्ट्स अनुस्करा विरुद्ध STVC ठाणेवाडी या दोन टीम दरम्यान टॉस जिंकलाय निनाई सह्याद्री स्पोर्ट्स अनुस्करा या टीमने आणि निर्णय घेतलाय प्रथम गोलंदाजी. हो रिव्हर्सची बॅटिंग करायचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवर इथे सिंगल घेतली आहे. लेग बाय स्वरूपात एक धाव इथे ऍड होईल. आणि या सामन्या दरम्यान इथे सत्कार होतोय, सन्मान होतोय. रमेश सरांचा इथे सत्कार होतोय. संतोष सरांच्या शुभ हस्ते. बॉल हवेत आहे आणि ते चांगला झेल. पहिला फलंदाज बाद झालाय. ओमकार बाद झालाय. जो मागे सामन्याचा हिरो ठरला होता तो फलंदाज बाद. धावसंख्या 1. एक फलंदाज बाद झालेत. 2 बॉलचा खेळ संपला. 9चं टार्गेट आहे. सलामी जोडी आली होती ती ओमकार आणि किरण राजू. ओमकार आणि राजू पहिल्याच बॉलवर विकेट सिंगल घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट. आता नवीन बॅटर राहुल. बॉलिंग मार्क किरण आहे व चांगला टॅप केला इथे. कव्हरच्या रिझर्व मध्ये डीपचा फिल्डर आहे तिथे सिंगल घेतली आहे. धावसंख्या 2. 3 बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा झालेत. तत्पूर्वी या मॅच दरम्यान इथे सन्मान होतोय. व चांगला फटका परंतु बॉल हवेत आहे. चांगला झेल इथे टिपलाय. दोन्ही फ्रेम मध्ये दाखवतात. एका ठिकाणी सत्कार होतो तर एका ठिकाणी मॅच सुरू आहे. चांगला टेलिकास्ट ANP लाईव्ह यांच्या माध्यमातून ड्युअल फ्रेम मध्ये दाखवलं जात आहे. नो बॅटर सचिन. चांगली गोलंदाजी किरण करतोय. 9 धावांचं टार्गेट ठेवलं होतं परंतु हार नाही मानली आहे. जोपर्यंत प्रयत्न करत राहा. प्रयत्न अंती परमेश्वर. जोपर्यंत मॅचचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत प्रयत्न करावे लागतील. किरण चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय. 7 धावांची आवश्यकता आहे ती RCC मौसम या टीमला. परंतु फिल्डिंग करा संघाला इथे जीवाची बाजी लावावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल कारण फायनलमध्ये पोहोचायचं आहे. कारण ही पहिली स्पर्धा त्याने आयोजित केली आहे. पहिलं पर्व आयोजित केलं आहे ते IPCI चषक 2025. या स्पर्धेचा मानकरी व्हायचं असेल तर तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. स्वतःला झोकून द्यावं लागेल. सर्वस्व पणा लावावं लागेल. RCC मौसम विरुद्ध जुगाई या दोन टीम दरम्यान हा सामना रंगतदार स्थितीमध्ये आता आलाय. 8 चेंडू आणि
7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. लेफ्टी बॅटर आहे व चांगला फटका ऑफ ड्राईव्ह केलाय. प्रयत्न चांगला केला इथे. सिंगल घेतली आहे. धावसंख्या आता 3 झाली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या ओव्हर मधील. अजूनही 6 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. आपल्या स्क्रीनवर टार्गेट आहे 7 बॉल 6 रन्स, 9 धावांचं टार्गेट. शेवटचा बॉल. मी पहिलंच बोलवतो हे धावा देखील नाकिनो येतील आणि ते नाकिनो आणलंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हा निर्णायक बॉल आहे. हा बॉल डॉट आला तर निश्चितपणे मॅच मध्ये रंगत येईल. किरण तयार ओव्हर द विकेटने व चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर आहे कव्हर मध्ये. एक धावा कंप्लीट. दुसऱ्या धावा प्रयत्न केलाय आणि इथे चूक केली आहे. इथे फलंदाज बाद. धावसंख्या 4 झाले. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात बाद झालाय. आता समीकरण 6 बॉल 5 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. रंगतदार सामना. गोलंदाज मार्कवर तयार झालाय. गोलंदाज मार्कवर संकेत. 6 बॉल मध्ये 5 धावा इथे डिपेंड करायचे आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमला इथे 5 धावा करायचे आहेत. लेफ्टी बॅटर राहुल आहे आणि त्याच्या साथीला प्रसाद. 4 वर 3 अशी परिस्थिती आहे. लक्ष लागलं या मॅच वर. पहिला सेमीफायनल, फर्स्ट सेमीफायनल इन दिस टुर्नामेंट. संकेत तयार ओव्हर द विकेट. हो चांगला फटका. बॉल हवेत. हो चेल ड्रॉप. प्रयत्न चांगला केला होता इथे परंतु सिंगल घेतली आहे. धावसंख्या 5. चांगला प्रयत्न होता. आता 4 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. संकेत विजयाचे संकेत देईल का आपल्या टीमला. जुगाई विरुद्ध आरसीसी मौसम या दोन टीम मध्ये हा सामना रंगलाय. धावसंख्या आता 5 झाली आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल. हो चांगला फटका ऑन साइडला खेळलाय. फिल्डर बॉल जाईल सीमारेषेबाहेर आणि आला इथे विजयी षटकार आणि फायनल मध्ये धडक मारली आहे. ते आरसीसी मौसम या टीमने आपलं हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या बाजूला हार्डलॅक सह्याद्री 11 जुगाई